हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे. मध्यरात्री 1 वाजून 54 मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्धी योग आहे. सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनंतर शकुनी करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 54 मिनिटांनंतर चतुष्पात करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य, गुरु आणि चंद्र कर्क राशीत असतील तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे. त्यांना आपली जन्मकुंडली दाखवावी आणि जन्मकुंडलीमधून शनिदेवतेचे पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह 26 जुलैपासून वक्री होत चाललेला आहे. तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देईल गोचरीने, ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुरात्मने प्रवर्तमान सद ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे भौम वासरे पुनर्वसु नक्षत्रे सिद्धी योगे विष्टी करणे चतुर्दशी शोभतीत वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुरित क्षेत्र श्री पार्वती पति परमेश्वर पितर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माणाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 10 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात महत्वाचे म्हणजे अमावस्या उद्यावर येऊन ठेपल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. मित्रांनो, आता दुसऱ्या मुहूर्ताच्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, या काळामध्ये मुहूर्त नसलेल्या काळात शक्यतो आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, तेव्हा श्रावण मासात आपल्याला नव्याने मुहूर्त मिळतील. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत.
पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये दुपारी 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा राहूच्या अंडार येत असल्यामुळे आपल्याला शक्यतो रेग्युलर कामे करायची, महत्वाची किंवा विशेष कामे केल्यास त्यात अपयश येऊ शकते मित्रांनो आपल्याला. संत सावतामाळी पुण्यतिथी आहे मित्रांनो. या संतांचे चरित्र आपण वाचा आणि आपण जर भक्ती मार्गात असेल तर त्याचा नक्कीच आपल्याला आपल्या धर्माचरणामध्ये उपयोग होईल मित्रांनो. चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे. हे चतुर्दशी तिथीवर जर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाहीये, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर कामे या वेळेत करा आणि महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील आपल्या कामामध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महाराज.